आज संपूर्ण राज्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे। दक्षिण कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे राज्यात 28 मे पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाने अलर्ट जारी केलाय। 28 मे पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। दक्षिण कोकण किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र स्वरूपात परिवर्तित झाले, त्यामुळे मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा तसंच दक्षिण छत्तीसगड पर्यंत पावसाचा जोर जास्त राहणार आहे। दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यांना हवामान विभागाने अलर्ट दिला आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोकण विभागामध्ये मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला हलका ते मध्यम पावसाचा अंदाज। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज। मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे, कोल्हापूरमध्ये घाट माथ्यावर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता। तर मराठवाड्यामध्ये संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव, जालना, हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। तर विदर्भामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदियात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय। मुंबईत काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। पालघर, ठाणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। केरळमध्ये मान्सून दाखल झालाय। मुंबईतील हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। रत्नागिरी आणि दापोलीच्या जवळ आज क्रॉस करण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे, जिथे काही ठिकाणी एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल पडण्याची शक्यता आहे। सोबतच सातारा आणि कोल्हापूर या डिस्ट्रिक्टला सुद्धा घाट रिजनसाठी एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉलचं फोरकास्ट दिलेला आहे। रायगडसाठी ऑरेंज अलर्ट आहे, तर मुंबई, ठाणे, पालघर यासाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे। मान्सून विषयी मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि सोबतच दुसरे 2 ते 3 दिवस कंडिशन्स फेवरेबल आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।